नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभि सांगपाळ आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला बायकर म्हणून सायकल दाखवणार आहे. आणि आपण ती मागच्या वेळेला ऑनलाईन मागवली होती आणि आत्ताच आपण एक ट्रिप केली. त्यावेळेला आपण साताऱ्यातून ही सायकल इथं गावाला पाठवून दिलेली होती. आता आपण अनबॉक्सिंग करूया आणि सायकल असेंबल पण करायचे. तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि सायकल आवडली तर नक्कीच एक कमेंट करा. मी आणि श्री आणि प्रेम हे पार्सल खोलत होतो आणि पार्सल खूप मोठं असल्यामुळं थोडं काढायला प्रॉब्लेम झाला. पार्सलच्या आत काय आहे ते सगळ्यांना माहीत होतं आणि आपण पहिल्यांदाच ऑनलाईन सायकल मागवलेली होती. तर मला ते बघायचं होतं की सायकल कशी येणार आहे आणि कशी भेटेल, आपल्याला कशी क्वालिटी भेटेल वगैरे असं सगळं बघायचं होतं. मी आणि माझे मित्र अजयनं सायकल वगैरे बाहेर काढली. पण तेव्हा बघितलं की सायकलचं असं अनबॉक्सिंग केलं. सायकल अशी दिसते आपल्याला. एक टायर असा बाजूला केला जेणेकरून एका बॉक्समध्ये फिट होईल आणि मस्त त्याने छोट्याशा स्पेसमध्ये पूर्ण सायकल बसवली होती. भारी वाटलं ते बघून. पण अजून एक अडथळा म्हणजे की त्यांनी आपल्याला अलंकी किट दिलं नव्हतं. कारण मला बहुतेक एवढं तरी माहिती आहे की कंपनी जेव्हा सगळं पूर्ण किट देते अलंकी किट देते. आणि आता मी हा टायर काढला होता. खूप मस्त दिसत होता. फॅट टायर बाईक होती आपली आणि टायरमध्ये तरी हवा तरी भरलेली नव्हती. त्यासाठी आपण सेपरेट एक पंप पण विकत घेतलेला होता. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता की आपल्याला सगळंच काही जोडायचं आहे. कारण सगळं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जोडण्यापासून होत्यात. अलंकी किट नसल्यामुळे प्रॉब्लेम झाला. पण तरीही आपण आसपासमधून ते अलंकी किट आणून आपण सायकल बसवायला लागलेलो होतो. मित्रांनो इथून सगळं काम अलंकी किटचं आणि पाण्यांचंच होतं आणि ते काही कंपनीनं आपल्याला दिलं नव्हतं. मला वाटलं की कंपनी देईल अलंकी किट वगैरे. तरी असू द्या, ठीक आहे मित्रांनो, आपण आसपासमधून तरी कवर केलेलं होतं. ठीक आहे, काही नाही तरी काही गोष्टी चांगल्या होत्या. तसेच मित्रांनो हवा वगैरे नॉर्मली भरून आपण सायकल जोडायला लागलेलोच होतो. पण सगळ्याला तर भरपूर उत्सुकता होती कारण गिअरची फॅट टायर सायकल सगळ्याला खूप आवडलेली होती. आणि मेन म्हणजे मला याच्यात आवडलं ते म्हणजे याची जॅग्वार शेप बॉडी होती. मस्त आहे, म्हणजे अशी प्रत्येक सायकलमध्ये अशी बॉडी भेटत नाही. तर आपण ही जरा युनिक सायकल होती आणि ही फ्रेम मला आवडलेली होती. ही जॅग्वार टाईप जी फ्रेम दिसते ती फ्रेम मला खूप आवडली होती. म्हणूनसाठी मी सायकल ऑर्डर केलेली होती. पण खरंच मित्रांनो बघितलं गेलं तर खरंच क्वालिटी खूप मस्त आहे सायकलची. म्हणजे तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. ही कंपनी आहे बघा बायकर म्हणून. मी आणि माझ्या मित्रांनी पुढचा टायर जोडायचं ठरवलं. आता पुढचा टायर जोडून मग आता बाकीचं आपण जोडणार होतो साहित्य. तर तुम्ही मित्रांनो बघतच असाल की सायकलची हाईट किती वाढली. मस्त वाटत होती आता सायकल. अजून थोडीफार हवा भरायला लागणार होती कारण नॉर्मली आम्ही बेसिकसाठी हवा भरलेली होती. पण नंतर अजून थोडीशी हाईट वाढणार होती सायकलची. आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही हँडल तरी बसवलेला होता आणि परत अजून चाक वगैरे व्यवस्थित फिटिंग करायची होती. त्यासाठी बेसिक ही पाणी कंपनीने दिली नाही. फक्त एवढंच मला बेकार वाटलं. कंपनीने तेवढे तरी पाणी वगैरे द्यायला पाहिजे. अलंकी पण दिली नव्हती. ठीक आहे मित्रांनो, तरी आपण एवढं तरी केलं होतं. आणि आता आपल्याला पुढं बसवायचं होतं. ती म्हणजे आपल्याला चॅलेंज होतं ते म्हणजे डिस्क ब्रेकची वायर होती आणि डिस्क ब्रेक फिटिंग पण होतं आपल्याकडे. याच्या आधी खूप ब्लॉगरने हा व्हिडिओ बनवले आहेत की ह्या सायकलवर, पण असं पूर्णपणे असेंबल करून नाही दाखवलं. कारण मला यातल्या गोष्टी का दाखवू शकले नाही. कारण त्यांच्याकडे बेसिक मला वाटतं कंपनीने त्यावेळेला बी त्यांना पाणी दिले नव्हते, अलंकी दिली नव्हती. त्यामुळे त्यांना बसवता आलं नाही. आता आम्ही आणि आमच्या मित्रांनी सगळं ते आरामशीर बसवलं. कारण शेवटी आता हे बेसिकली आम्हाला बऱ्यापैकी यातल्या गोष्टी येतात सगळ्या गोष्टी. तर आम्ही हे सगळं जोडू शकलो. आणि ही सांगायचीच अजून जी एक भारी गोष्ट म्हणजे याच्या आधी बायकरचा कुठलाही असा असेंबल पूर्ण करताना व्हिडिओ नाही. तर मित्रांनो शेवटपर्यंत नक्की आनंद घ्या व्हिडिओचा आणि मित्रांनो शेअर करा जेणेकरून आपले लाईक्स वाढायला पाहिजेत आता ह्या वर्षी तरी. डिस्क ब्रेकची सेटिंग तरी आम्ही केलेली होती आणि आत्ता पुढचं चॅलेंज होतं ते हँडलला मूठ बसवायचं होतं. आम्ही ऑइल लावून वगैरे ते मूठ वगैरे व्यवस्थित बसवली होती. ऑइल लावल्याने पूर्ण मूठ व्यवस्थित बसते आणि जास्त त्रास होत नाही बसवताना. तर मित्रांनो आत्ताच एवढी सायकल जोडली आपण. एवढी सुंदर सायकल दिसते काय सांगू तुम्हाला. आणि खरंच म्हणजे टायर वगैरे आणि जे हँडल वगैरे जी पद्धत आहे, जी जॅग्वार फ्रेम आहे, खरंच खूप भारी वाटलं. आणि आता हवा थोडी भरलेली होती तर आता पूर्ण आपण भरणार आहोत.
सायकल बऱ्यापैकी जोडल्यावर आपल्याला पॅन्डल पण जोडायचे होते आणि पॅन्डल जोडायसाठी पाने तरी लागणार होते. पाने होतेच आपल्याकडे बऱ्यापैकी. तर हे आपण बसत होतो लाईट टाईप. तर हे काही फिटिंग झालं नाही व्यवस्थित. म्हणजे हा ड्रॉबॅक आहे की हे फिट झालं नाही व्यवस्थित. हाय तसं काढून ठेवलं, लावलंच नाही परत ते. परत थोडीफार हँडलची फिटिंग वगैरे सगळं व्यवस्थित करायचं होतं. बेसिकली सायकल आपण उभी करून घेतली, नंतर परत एकदा पाण्यांची फिटिंग एकदम घट्ट प्रॉपर सेटिंग करून करायला लागणार होती. ते आत्ता आम्ही करत होतो. तर मित्रांनो, परत एकदा सांगू इच्छितो की बायकर सायकल ही पूर्णपणे असेंबल कुठल्याही ब्लॉगरने किंवा त्यांच्या कंपनी स्वतः कुठलीही असेंबल करून दाखवलेली नाही. आपणच केली सगळी असेंबल वगैरे. मग आपलाच पहिला व्हिडिओ असा असेल की बायकर सायकल पूर्ण आपण असेंबल करून दाखवलं घरच्या घरी. थोडं काम करत करत थोडी मस्ती सुचली आणि लहान मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत होते. मोठा बॉक्स बस भेटला काय मस्ती चालू झाली काय, सगळे भरपूर एन्जॉय करत होते. आता इथनाचा प्रवास गिअर शिफ्टिंग करायचा होता. तर आता गिअर शिफ्टिंग आम्ही करत होतो, कारण जेणेकरून ऑनलाईन जे प्रोडक्ट येतात त्यांची अशी गिअर सिस्टीम वगैरे एवढी खास नसते. गिअर वगैरे व्यवस्थित शिफ्ट होत होते आणि आत्ता तरी मला वाटत होतं की सायकल एक चालून राहून बघावं म्हणून. कारण आत्ता तरी उभी आपण सायकल ठेवून आपण सगळ्या गोष्टी चेक केल्या बऱ्यापैकी. सायकलमध्ये आपण काही गोष्टी अजून विकत घेतल्या वेगळ्या, की आपण सायकलला पंप घेतला, सायकलची सीट कवर एक घेतला आणि सायकलचं आपण जे इथं पाणी वगैरे ठेवतो ते एक ब्रॅकेट घेतलं. अशा गोष्टी थोड्याफार घेतल्या विकत, जेणेकरून आपल्याला सायकल चालवायला अजून बरं वाटेल किंवा आपण कम्फर्टेबल होऊ. तर मित्रांनो, एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि आपण मागच्याच व्लॉगमध्ये दाखवलेलं की आपण कुठपासून हे पार्सल आलेलं होतं. आणि मित्रांनो, खरंच व्हिडिओ भरपूर शेअर करा जेणेकरून अजून व्ह्यूज वाढतील आपले. आणि ह्या वर्षी तरी आपला चॅनल मॉनिटाईज वगैरे व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला अजून भरपूर काही गोष्टी करायच्या आहेत, भरपूर गोष्टी फिरायच्या आहेत किंवा गडकिल्ले करायचे आहेत. तर मित्रांनो, नक्की व्हिडिओ सबस्क्राईब करा, शेअर करा. मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे रिव्ह्यूज सांगेल, सायकल कशी आहे, चालवाय कशी आहे किंवा जे ड्रॉबॅक पण सांगेल. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, बाय 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 बाय.